In today's lecture, we are learning about the acylation of amines. Acylation of amines. It is also called as acetylation of amines. Means here we are going to add acetyl group to the nitrogen atom of amines. We are replacing the hydrogen atom present on the nitrogen of these amines. We can replace one hydrogen atom by this acetyl group, or we can remove both the hydrogen atom of amines by this acetyl group. Means here only primary and secondary amines shows this acetylation reaction. The acetylation reaction is carried out with the help of acetylating agent such as acetyl chloride, acetic anhydride, etc. Why it is called as acetylation? Because we are adding or we are replacing hydrogen atom from nitrogen of amines by acetyl group. Therefore, it is called as acetylation of amines. बरोबर आहे? Let us see the example. C2H5NH2. It is the primary amine, that is the ethyl amine. Ethyl amine react with acetyl chloride CH3 C double bond O Cl. This is the acetyl chloride किंवा ह्यालाच आपण इथेनॉइल क्लोराइड असं सुद्धा म्हणतो. ACETYL acetyl chloride CHLORID acetyl chloride in presence of a strong base pyridine. Why here the pyridine is required, strong base pyridine is required? Because the byproduct of this reaction is producing HCl, one hydrogen from this ammonia and chlorine from this acetyl chloride react produces hydrochloric acid, which is a strong acid, and to neutralize this acid the pyridine base is used here. What happened there? C2H5N C double bond NH, इथे H त्याचा ओरिजिनल एकच हायड्रो CH3. आता इथे हा अमाइड तयार झाला, कारण का नायट्रोजन बरोबरती डायरेक्ट कार्बोनिल ग्रुप आला की त्याला आपण अमाइड म्हणतो, आणि हा अमाइड इथे तयार झालेला आपल्याला दिसतोय. आता याचं नाव आहे इथिल असिटामाइड किंवा ह्यालाच N acetyl ethyl amine. N acetyl ग्रुप हा आणि इथिल अमाइन हा आपल्याला याच्यामध्ये झालेला दिसून येतो. प्रायमरी अरोमॅटिक अमाइन्स असतील किंवा हे ॲलिफॅटिक अमाइन्स असतील, दोन्हीही हे असिटायलेशन रिएक्शन दाखवतात. सेकंडरी अमाइन्स सुद्धा ही रिएक्शन दाखवतात. फक्त टर्शरी अमाइन्स ही असिटायलेशन रिएक्शन दाखवणार नाही. उदाहरणार्थ आता दुसरं एक एक्झाम्पल घेतो. C2H5NH ट्वाइस, म्हणजेच मी इथं घेतलेलं आहे डायइथिल अमाइन. Diethyl amine react with ethanoyl chloride, that is the acetyl chloride हेच घेतलेलं आहे. In presence of strong base pyridine they produces C2H5 twice N C double bond O CH3. The only one hydrogen from these secondary amines is replaced by this acetyl group and produces the acetamide, that is the NN diethyl. त्यानंतर हे acetamide, the diethyl acetamide. आता ह्याला मी अमाइड का बरं म्हटलं, कारण का मी हा ग्रुप कन्सिडर केलेला आहे आणि हा डायइथिल त्याच्यावरती अटॅच झालेला आहे असं मी म्हटलेलं आहे, म्हणून याला नाव दिलेलं आहे NN डायइथिल acetamide.
किंवा याचंही आपल्याला असं दुसरं नाव देता येतं कॉम एन असिटिल, ह्या फक्त हा जर ग्रुप घेतला एन असिटिल डायइथिल अमाइन, एन असिटिल डायइथिल अमाइन असं, म्हणजेच अमाइड आपण हा नायट्रोजन याच्याबरोबरती कन्सिडर केला म्हणून अमाइन दिलेला आहे, हा नायट्रोजन याच्याबरोबरती कन्सिडर केला की अमाइड आपण त्याला म्हणणार आहे. बरोबर आहे. एन 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 असिटिल डायइथिल अमाइन याचं दुसरं नाव असेल, म्हणजेच हे दोन्हीपैकी कुठलेही एक नाव तुम्ही वापरू शकता. ओके, दिस इज द असिटायलेशन ऑफ अमाइन. नेक्स्ट पुढची रिएक्शन बघूया आपण आता, कार्बिल अमाइन टेस्ट. पुढची दुसरी रिएक्शन जी आहे ती कार्बिल अमाइन टेस्ट. आता कार्बिल अमाइन टेस्ट यालाच हाफमन्स कार्बिल अमाइन टेस्ट असंही म्हणतात किंवा आयसोसायनाइड टेस्ट. कार्बिल अमाइन टेस्ट किंवा हाफमन्स कार्बिल अमाइन टेस्ट किंवा आयसोसायनाइड टेस्ट, आयसोसायनाइड टेस्ट असं म्हणतात. आता याच्यामध्ये ॲलेफॅटिक किंवा अरोमॅटिक फक्त प्रायमरी अमाइन्सच, लक्षात आलं. याच्यामध्ये कोण रिएक्शन दाखवतात, ॲलेफॅटिक असू देत किंवा अरोमॅटिक असू देत, प्रायमरी अमाइन्सच ही रिएक्शन दाखवतील. म्हणजेच इट इज द आयडेंटिफिकेशन रिएक्शन फॉर द प्रायमरी अमाइन्स, म्हणजेच ही जी रिएक्शन आहे प्रायमरी अमाइनच्या आयडेंटिफिकेशनसाठी वापरली जाते. किंवा असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, हाऊ विल यू आयडेंटिफाय द प्रायमरी अमाइन्स. प्रायमरी अमाइन्स व्हेन रिएक्ट विथ क्लोरोफॉर्म, फॉर एक्झाम्पल RNH2, जनरल रिएक्शन आपण बघूया. RNH2 म्हणजेच प्रायमरी अमाइन व्हेन रिएक्ट विथ क्लोरोफॉर्म CHCl3, क्लोरोफॉर्म प्लस, आता हेच रिएक्शन करत असताना याच्यामध्ये बेस KOH घ्यायचा आहे, म्हणजेच प्रायमरी अमाइन रिएक्ट विथ क्लोरोफॉर्म इन प्रेझेन्स ऑफ बेस अल्कली दॅट इज पोटॅशियम हायड्रॉक्साइड, इट गिव्स. आता याच्यामध्ये आयसोसायनाइड म्हणजेच RN ट्रिपल बॉन्ड C असा हा आपल्याला प्रोडक्ट मिळतोय, प्लस 3KOH प्लस 3H2O हे बाय प्रोडक्ट असतील. आता याच्यामध्ये बघा हा जो आयसोसायनाइड म्हणजेच कशामुळे म्हटलेलं आहे आपण, याच्यामध्ये हा जो अल्किलचा जो कार्बन आहे या कार्बन बरोबरती हा नायट्रोजन रिएक्ट होतो इथं ह्या साईडला, आणि हा नायट्रोजन दुसऱ्या बाजूला कार्बन बरोबरती होतो, म्हणजेच याला आपण म्हणणार आहोत आयसोसायनाइड, ISOCYANID, आयसोसायनाइड. कारण का आपल्याला RC ट्रिपल बॉन्ड N अशी सुद्धा रिएक्शन आपण बघितलेली आहे, म्हणजे हा नायट्रोजन जो आहे तो कार्बन बरोबरती ट्रिपल बॉन्ड करत असेल तरी, आणि आता त्याचबरोबर याला आपण सायनाइड म्हणतो. पण जर नायट्रोजन हा अल्किल ग्रुप बरोबरती असा डायरेक्ट, हा जर अल्किल ग्रुप वरती नायट्रोजन असेल तो ह्याचा अमाइनचा, आणि त्याच्याबरोबर कार्बनचे 3 बॉन्ड झालेले असतील तर याला आपण म्हणतो आयसोसायनाइड टेस्ट. आता हे जो आयसोसायनाइड जो तयार झालेला इथे, हा जो आयसोसायनाइड तयार झाला ह्याचा वास अतिशय घाण आहे, म्हणजेच फाऊल स्मेलिंग असतं त्याचं, स्पॉल आणि घाण वास येतो, त्यामुळे आपल्याला ते आयडेंटिफाय करता येतं. आता त्याचबरोबर बघा हा जो आहे त्यामुळे फक्त प्रायमरी अमाइन्सच ही रिएक्शन दाखवतात, आणि ते रिएक्शन क्लोरोफॉर्म बरोबर ती रिएक्शन केली आणि आपल्याला फाऊल स्मेलिंग त्याचं आलं तर तो आपण म्हणणार आहे काय, प्रायमरी सॅम्पल आहे ते अमाइनचं, हे असं आपल्याला त्याला आयडेंटिफाय करता येतं. सेकंडरी अमाइन्स आणि टर्शरी अमाइन्स मग ते बाकीचे कुठलेही रिएक्शन दाखवत नाही, त्याच्यामध्ये फक्त प्रायमरी अमाइन्सच रिएक्शन दाखवतील, म्हणूनच याला आपण काय म्हणतो, आपण हे ॲलोपॅथिक आणि अरोमॅटिक दोन्ही सुद्धा प्रायमरी अमाइन्सच बरं का. प्रायमरी अमाइन्स ॲरोमॅटिक असतील किंवा ॲलोपॅथिक असतील, दोन्हीही हे आयसोसायनाइड टेस्ट दाखवतात. उदाहरणार्थ बघूया, CH3NH2 मिथिल अमाइन,
Methyl amine when react with chloroform CHCl3 plus KOH in presence of base हीट करायचं आहे त्यांना हीट सिंबॉल लिहिलंय आणि आता CH3 N ट्रिपल बॉन्ड C प्लस बाय प्रोडक्ट 3 KCl प्लस 3H2O. आता बघा आता हा जो तयार झालाय तो आहे मिथिल ISOCYANIDE मिथिल आयसोसायनाइड. हा जो आहे मिथिल आयसोसायनाइड भोपाळमध्ये जी गॅस ट्रॅजेडी झाली होती 83 का 86 ला असं काहीतरी आहे 86 ला भोपाळमध्ये गॅस ट्रॅजेडी झाली होती. त्याच्यामध्ये ह्या गॅसमुळं बरेचसे जीवहानी झाली होती. त्यामुळं हा जो गॅस आहे तो तिथे वापरलेला जात होता त्या कारखान्यामध्ये आणि तो मिथिल आयसोसायनाइड. आता जर समजा तुम्ही इथे इथिल वापरलं तर इथिल आयसोसायनाइड तयार होईल, प्रोपिल वापरलं तर प्रोपिल आयसोसायनाइड. बाकीचा हा जो ग्रुप आहे तो ग्रुप तसाच राहील, फक्त इकडे अल्किल ग्रुप तेवढं चेंज होतं. आता अजून एकदा एक्झाम्पल घे तुम्ही अरोमॅटिकचं NH2. याला आपण काय म्हणतो ॲनिलीन किंवा फिनिलामाइन किंवा याला दुसरं नाव आहे फिनिलामाइन. व्हेन रिएक्ट विथ CH3 plus KOH they produces NC. फिनिल आयसोसायनाइड याचं नाव आहे. बाय प्रोडक्ट मी लिहित नाहीये बरं इथे लिहितो 3KCl plus 3H2O हे आहे फिनिल आयसोसायनाइड. बरोबर आहे. म्हणजे इट इज ए कार्बिलामाइन टेस्ट विच इज यूज्ड फॉर द आयडेंटिफिकेशन ऑफ अरोमॅटिक और aliphatic primary amines. Only primary amines shows this reaction and gives the foul smelling poisonous gas. Therefore it is used for the identification of primary aromatic or aliphatic amines. Okay. The third reaction is it is the reaction with nitrous acid. Reaction with nitrous acid. आता बघा हा जो नायट्रस ऍसिड आहे हा नायट्रस ऍसिड कसा तयार होतो. सोडियम नायट्राइट NaNO2 रिएक्ट विथ डायल्यूट HCl. आता ह्याच्यामध्ये हा डायल्यूट HCl आणि सोडियम नायट्राइट सोडियम नायट्राइट रिएक्ट विथ डायल्यूट HCl इन कोल्ड कंडिशन. आता ह्याच्यामध्ये कोल्ड कंडिशन हा फार महत्वाचा पॉइंट आहे. आणि हा जो नायट्रस ऍसिड तयार होतो हा नायट्रस ऍसिड कसा आहे अनस्टेबल आहे. अनस्टेबल आहे म्हणजेच कसा आहे तो जास्ती स्टेबल नाही, जास्ती काळासाठी त्याला आपण स्टोअर करू शकत नाही. हा नायट्रस ऍसिड कसा आहे अनस्टेबल आहे आणि हा अनस्टेबल असल्यामुळे याला आपण सील्ड ट्यूब मध्ये तयार करावं लागतं. सील्ड ट्यूब मध्येच हे तयार केलं जाते. म्हणजेच एखाद्या बंदिस्त अशा काचेच्या नळीमध्ये सोडियम नायट्राइट आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड टाकलं जातं आणि त्या बंदिस्त नळीमध्येच हा नायट्रस ऍसिड तयार होतो. हा नायट्रस ऍसिड तयार झालेला लगेच आपण काय करतोय अमाइन्स बरोबर ती म्हणजे ह्या आता प्रायमरी अमाइन्स, सेकंडरी अमाइन्स आणि टर्शियरी अमाइन्स हे तर काय आहेत तर प्रायमरी नायट्रस ऍसिड बरोबर रिएक्शन दाखवल्यानंतर वेगळा प्रोडक्ट देतो. सेकंडरी अमाइन्स आपण जर वापरले की त्याचा वेगळा प्रोडक्ट मिळतो आणि टर्शरी अमाइन्सचं सुद्धा आपल्याला काय मिळतात वेगवेगळे प्रोडक्ट मिळतात. परंतु आता यावर्षी फक्त आपल्याला जे तुमच्या सिलेबसला फक्त प्रायमरी अमाइन्सची रिएक्शन आहे. मग आता प्रायमरी अमाइन आपण त्याच्यामध्ये काय घेऊ शकतो
प्रायमरी अमाइन्स आपण ॲलिफॅटिक सुद्धा लिहू शकतो किंवा अरोमॅटिक सुद्धा लिहू शकतो. फक्त याच्यामध्ये आपल्याला वापरता काय येत नाही तर मिथिल अमाइन वापरता येत नाही. लक्षात ठेवा, मिथिल अमाइन्स कॅनॉट शो द रिॲक्शन विथ नायट्रस ऍसिड. मग आता मिथिल अमाइन सोडून दुसरे कुठलेही अरोमॅटिक आणि ॲलिफॅटिक अमाइन्स आपल्याला काय करता येतात, मग ते प्रायमरी असू देत, सेकंडरी असू देत किंवा टर्शियरी असू देत, आपल्याला या नायट्रस ऍसिड बरोबर ती रिॲक्शन घडवता येते. उदाहरणार्थ आता मी जनरल रिॲक्शन लिहितो. RnH2 प्रायमरी अमाइन्स. प्रायमरी अमाइन्स रिएक्ट विथ नायट्रस ऍसिड. नायट्रस हा तयार कसा होतोय, NaNO2 आणि HCl यांच्या अभिक्रियेमध्ये आणि इन कोल्ड कंडिशन म्हणजे 275 ते 278 केल्विन म्हणजे या टेम्परेचरला, कोल्ड टेम्परेचरला हा नायट्रस ऍसिड याच्या बरोबर रिॲक्ट होतो. आणि काय होतं बघा आता, इंटरमिजिएट प्रोडक्ट RN2Cl म्हणजे हा एक सॉल्ट तयार झालेला आहे. तर डायझोनियम सॉल्ट, याला नाव काय आहे तर डायझोनियम सॉल्ट तयार होतो. आता हा डायझोनियम सॉल्ट तयार झालेला कसा आहे तर तो अनस्टेबल आहे. म्हणजेच ॲलिफॅटिक डायझोनियम सॉल्ट्स आर अनस्टेबल आणि परत ते डिकम्पोज होतील आणि मग परत त्यांच्यापासून दुसरा प्रोडक्ट मिळतो. आता याच्या बाय प्रोडक्ट लिहितोय मी काय ते NaCl प्लस H2O हे दोन बाय प्रोडक्ट असतील, ते 2 molecules of H2. 2 molecules of H2. आता हा जो आहे डायझोनियम सॉल्ट R2NCl मायनस याच्यावरती प्लस 8 डिकम्पोजेस म्हणजेच काय होतं, त्याचं विघटन होईल आणि विघटन झाल्यानंतर इन प्रेझेन्स ऑफ H2O प्लस H2O याचं डिकम्पोजिशन होईल R-OH म्हणजेच अल्कोहोल तयार होतं. प्लस याच्यामध्ये बाय प्रोडक्ट असेल HCl आणि एक वॉटर नायट्रोजन गॅस हा इलिमिनेट केला जाईल. इथे नायट्रोजन डायरेक्ट गॅस इलिमिनेट. म्हणजेच आता लक्षात ठेवा फक्त प्रायमरी अमाइन्स व्हेन रिएक्ट विथ नायट्रस ऍसिड प्रोड्युसेस अल्कोहोल. आता त्याच्यामध्ये अल्कोहोल हा बाय प्रोडक्ट याच्यामध्ये तयार होतो. उदाहरण एक्झाम्पल घेऊया आपण. C2H5NH2 घेतलेला आहे मी. इथिल अमाइन रिएक्ट विथ नायट्रस ऍसिड HNO2 in presence of sodium nitride NaNO2 plus HCl in cold condition, and they use directly मी आता हे स्टेप इंटरमिजिएट न लिहिता C2H5-OH प्लस N2 नायट्रोजन इलिमिनेट केला जाईल आणि प्लस याच्यामध्ये आपल्याला बाय प्रोडक्ट NaCl. मग आता इथे मध्ये बघा प्रायमरी अमाइन्स इथिल अमाइन रिएक्ट विथ नायट्रस ऍसिड प्रोड्युसेस याच्यामध्ये काय मिळालेलं आहे तर ते आपल्याला अल्कोहोल मिळाले. प्रोड्युसेस अल्कोहोल. मग आता याचं एक्झाम्पल कसं वाचू आपण. इथिल अमाइन रिएक्ट विथ नायट्रस ऍसिड इन कोल्ड कंडिशन, दे गिव्स इथिल अल्कोहोल. आता हे सर्व रिएक्शन सील्ड ट्यूब मध्ये होत आहेत, कारण का हा नायट्रस ऍसिड कसा आहे अनस्टेबल आहे. लक्षात ठेवा. आता आपण अजून एक अरोमॅटिकचा एक्झाम्पल घेऊया. आता ॲनिलीन आपण रिॲक्ट करून बघूया. ॲनिलीन रिॲक्ट विथ नायट्रस ऍसिड. आता हे नायट्रस ऍसिड कसं तयार करतोय ते आपल्याला माहिती आहे. NaNO2 प्लस HCl आणि इन कोल्ड कंडिशन दे गिव्स. आता इथे बघा हा जो प्रोडक्ट तयार होतोय तो प्रोडक्ट महत्वाचा आहे N2Cl. आता हा जो N2Cl म्हणजेच काय बेन्झीन डायझोनियम क्लोराइड, याचं नाव आहे बेन्झीन डायझोनियम क्लोराइड. हा जो बेन्झीन डायझोनियम क्लोराइड आहे तो हा जो प्रोडक्ट आहे तो स्टेबल आहे नॉर्मल टेम्परेचरला. जसं की इथं म्हटलेलं आहे हा जो नायट्रस ऍसिड आहे तो अनस्टेबल असतो. याचा हाही जो प्रोडक्ट तयार झालेला आहे काय म्हटलेला आपण डायझोनियम सॉल्ट,
हा सुद्धा कसा आहे तर अनस्टेबल आहे, मात्र याचा बेन्झीन डायझोनियम अरोमॅटिक रिंगमुळं हा जो बेन्झीन डायझोनियम क्लोराईड जो तयार झालेला आहे तो कसा असतो, स्टेबल असतो. आणि हा सॉल्ट जो आहे तो आपल्याला रूम टेम्परेचरला सुद्धा तो काय करता येतो, स्टोअर करता येतो. परंतु हा स्टोअर करता येत नाही, हा अनस्टेबल आहे सॉल्ट हा, परंतु हा सॉल्ट स्टेबल आहे. प्लस NaCl प्लस H2O plus 2 molecules of H2. This is all about the reaction with nitrous acid. कारण का सेकंडरी अमाइनच्या टर्शियरी अमाइनच्या रिएक्शन्स आपल्याला नाही आहेत, इथे थांबूया. ओके.